हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग एव्हरीवन. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या इयत्ता 6वीच्या वर्गात मी सौ पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय असणार आहे इंग्रजी. तर मागील तासाला आपण नवीन स्टोरी सुरू केली होती अँड द नेम ऑफ दी स्टोरी इज द मॅजिक हर्ब. तर आपण बघा, एक गरीब व्यापारी येतो इनमध्ये, खानावळीमध्ये येतो. एक रात्र त्याला त्या खानावळीमध्ये राहायचं असतं. पण ज्या वेळेला त्या इनकीपरला म्हणजे खानावळीच्या मालकाला लक्षात येतं की हा व्यापारी गरीब आहे, त्यावेळेला काय होतं, त्याला आनंद होत नाही आणि त्याची बायको काय म्हणते, ड्राईव्ह हिम आउट, त्याला बाहेर हाकलून काढ. ओके, इथंपर्यंत आपण बघितली ती स्टोरी. आता त्याचा पुढचा भाग बघूया. नो नो स्टेड द इनकीपर. नाही, तो खानावळीचा मालक म्हणतो, नाही, आपण तसं करू शकत नाही. दिस इज नॉट गुड फॉर अवर रेप्युटेशन. हे काय आपल्या रेप्युटेशनसाठी. रेप्युटेशन मीन्स तर तो काय म्हणतो इनकीपर, दॅट इज नॉट गुड फॉर अवर रेप्युटेशन, म्हणजे हे आपल्या प्रतिष्ठेला शोभणारं नाही. बट आय हॅव ॲन आयडिया. पण माझ्याकडे एक युक्ती आहे. अ व्हेरी क्लेवर आयडिया. फार चांगली युक्ती आहे म्हणतोय. बघा कोणती. आय हॅव धिस मॅजिक हर्ब. माझ्याकडे एक जादूची वनस्पती आहे. आय बॉट इट लॉंग ॲगो. मी फार दिवसांपूर्वी ही आणलेली आहे. हुएवर ईट्स धिस हर्ब फॉरगेट्स समथिंग. जो कोणी ही वनस्पती खातो तो काहीतरी नक्कीच विसरतो. वी विल कुक अ गुड मील फॉर धिस फेलो अँड ॲड द मॅजिक हर्ब टू इट. आपण काय करूया म्हणतो की हा जो व्यापारी आलेला आहे त्याच्यासाठी एक चांगलं उत्तम दर्जाचं जेवण तयार करूया आणि त्यामध्ये काय घालूया, ही वनस्पती घालूया. देन ही शुअर फॉरगॉट सम ऑफ हिज मर्चंडाईज हिअर टुमारो. आणि मग त्यामुळं काय होईल, ती वनस्पती खाल्ल्यामुळं नक्कीच त्याचं व्यापाराचं जे सामान आहे त्यातील तो काहीतरी विसरून जाईल. हाऊ क्लेवर यू आर एक्सक्लेम्ड हिज वाईफ. त्याची बायको म्हणते, तू किती हुशार आहेस. येस, व्हॉट एल्स कॅन ही फॉरगेट. होय म्हणतो, पण तो काय विसरू शकेल. ही हॅड जस्ट हिज मर्चंडाईज विथ हिम. त्याच्यावर काय आहे तर त्याचं व्यापाराचं जे विक्रीचं सामान आहे तेवढंच आहे त्याच्याबरोबर. मे बी ही विल फॉरगेट ऑल ऑफ इट अँड लिव्ह इट बिहाइंड हिअर. ते काय विचार करतात बघा, असं सुद्धा होऊ शकेल की तो आपलं ते व्यापाराचं त्याच्याजवळ जे सामान आहे ते सगळंच या ठिकाणी विसरून उद्या निघून जाईल. इट विल शुअरली बी आवर टुमारो. आणि उद्या नक्कीच हे सगळं सामान आपलं असणार आहे. सो दॅट्स व्हॉट द ग्रीडी कपल डीड. आणि मग हे लोभी आता जे कपल आहे, नवरा बायकोंची जोडी आहे, ती काय करते बघा. दे कुकड अ टेस्टी मील फॉर देअर कस्टमर अँड ॲडेड द मॅजिक हर्ब टू इट. ते काय करतात, आपल्या त्या ग्राहकासाठी अगदी चविष्ट जेवण तयार करतात. द पुअर मर्चंट डिड नॉट सस्पेक्ट एनिथिंग. आणि तो जो गरीब व्यापारी असतो त्याला मात्र याविषयी काहीही कल्पना नसते किंवा त्याला काही शंका येत नाही. ही थँक्ड द इनकीपर फॉर द गुड मील अँड वेंट टू बेड. तो त्या खानावळीच्या मालकाचे आभार मानतो की तुम्ही मला इतकं चांगलं जेवण दिलं, आणि तो झोपायला निघून जातो. द नेक्स्ट मॉर्निंग ॲज सून ॲज द इनकीपर अँड हिज वाईफ वोक अप. आणि दुसऱ्या सकाळी तो खानावळीचा मालक आणि त्याची बायको जागे होतात. दे वेंट टू मर्चंट्स रूम. ते काय करतात, त्या व्यापाराच्या खोलीकडे जातात. बट आलास, पण अरे रे, द मर्चंट वॉज नॉट देअर. पण तो व्यापारी त्या ठिकाणी नसतो. द रूम वॉज एम्प्टी. तो ज्या खोलीत राहिलेला असतो ती खोली रिकामीच असते. व्हॉट्स दिस, देअर्स नो वन हिअर. ते म्हणतात, अरे हे काय, तो तर कोणीच नाही आहे. अँड व्हेअर्स द बॅग ऑफ मर्चंडाईज. आणि त्याची जी सामानाची पिशवी होती ती कुठे आहे. दॅट टू इज गॉन. तो बहुतेक काय झालेला आहे, निघून गेलेला आहे. लेट्स चेक.
ते म्हणतात चला आपण शोधूया. द मॅजिक ऑफ हर्ब इज क्वाईट स्ट्रॉंग. ही मस्ट हॅव फॉरगॉट समथिंग. तो व्यापारी काय म्हणतो, आपण त्याला जी वनस्पती खायला घातलेली आहे जादूची, त्याचा परिणाम नक्की होणार आणि तो नक्कीच काहीतरी विसरून गेलेला असणार. ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड. त्याने या ठिकाणी काहीतरी विसरलं असणारच आहे. द इनकीपर सर्चड इन एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ द रूम बट ही कुडंट फाइंड एनिथिंग. तो खानावळीचा मालक त्या खोलीचा कोपराने कोपरा शोधून काढतो, पण त्याला काहीही त्या ठिकाणी मिळून येत नाही. हाऊ कम ही फॉरगॉट नथिंग. तो म्हणतो असं कसं झालं की त्यानं तो काहीच विसरला नाही. आय कांट बिलीव्ह इट सेड ही. तो म्हणतो माझा याच्यावर विश्वास बसत नाही की तो काहीच विसरला नाही. सडनली हिज वाईफ स्लॅप्ड हरसेल्फ ऑन द फोरहेड. आणि मग त्याची बायको काय करते, अचानकपणे आपल्या कपाळावर आपला हात मारून घेते. वी वीआर सो फुलिश. ही हॅज सर्टनली फॉरगॉटन समथिंग. आपण खरंच मूर्ख आहोत म्हणते, तो नक्कीच काहीतरी विसरलाय. ही हॅज फॉरगॉटन टू पे अस. तो काय विसरलाय, तर तो आपल्याला पैसे देणं, म्हणजे तो राहिलेला असतो त्यांच्याकडे, बरोबर आहे, तर त्या जेवणाचे पैसे, तो राहिलेल्या खोलीचे पैसे द्यायला तो आपल्याला विसरलेला आहे, असं त्याची बायको म्हणते आणि आपल्या कपाळावर हात मारून घेते. द इनकीपर नेव्हर यूज्ड द मॅजिक हर्ब अगेन. आणि मग ह्या अनुभवामुळं काय होतं की तो खानावळीचा मालक पुन्हा त्या वनस्पतीचा कधीही वापर करत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्टोरी लक्षात आली का? तर या स्टोरीमधून तुम्ही काय बोध घेणार? तर आपण कधीही लालच करायचं नाही, बरोबर आहे. लोभ हा नेहमी वाईटच असतो. तर तुम्ही ही स्टोरी वाचायची आहे, समजून घ्यायची आहे. ओके, थँक्यू फ्रेंड्स.